मान्सून जवळ आहे आणि नालेसफाईची तोंडी झालेली आहे। आपण बघत आहात का भिवंडी शहरात मेट्रो हॉटेल जवळचा जो नाला आहे, हा नाला आपण बघत आहे। या नाल्यामध्ये किती कचरा प्लास्टिक आणि तुंबलेला आहे। भिवंडीत 100 वरून अधिक नाले आहेत। या नाल्याला सफाई अजून झालेली नाहीये आणि दरवर्षी 2,27,000चा टेंडर निघतो। अद्याप तर भिवंडी महानगरपालिकेने कुठलाही टेंडर काढलेला नाहीये आणि भिवंडी नाले सफाईला कमीत कमी 45 दिवस लागतात आणि मान्सून जवळ आहे। आतापर्यंत भिवंडी महानगरपालिकेने कुठलाही नाला साफ केलेला नाहीये। भिवंडी महापालिका क्षेत्रातील नाल्यांची ही अवस्था आहे। गेल्या वर्षीप्रमाणे मान्सून जर लवकर आला तर शहरात असलेले किमान 100 नाले साफ करण्यासाठी महापालिकेला वेळ मिळणार तरी कसा, असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय। नाले सफाईच्या दिरंगाई मागे नगरसेवक सुमित पाटील यांनी वेगळा संशय व्यक्त केलाय। नाले सफाईच्या कामात जाणीवपूर्वक दिरंगाई केल्याचा गंभीर आरोप त्यांनी महापालिका प्रशासनावर केलाय। मागच्या वर्षी पाऊस तुम्ही बघाल 9 मे रोजी सुरुवात झाली पावसाला आणि तो जवळजवळ मला तरी वाटते 5-5.5 महिने पाऊस चालला। त्यामध्ये ना नाले सफाई झाली ना कुठल्या प्रकारचा नियोजन होता महानगरपालिकेचा, पूर्ण भकास काम झाला। तसाच मला आताही दिसतो, कारण की ही दुसरी विशेष सभा झाली, त्यामध्ये आता ती सभा होऊन जवळजवळ 1.5 ते सव्वा महिना झाला त्या सभेला होऊन, परंतु नाले सफाईच्या टेंडरचा अजून विषय झाला नाही। त्याला कारण काय मला तरी अजून समजत नाही की महानगरपालिकेचा नियोजन चुकलंय की महानगरपालिकेकडे विशेष या टेंडरवर काम करण्यासाठी माणसं नाहीत असं मला तरी वाटते। कारण की मागच्या देखील आपण बघत असाल की मागच्या नालेसफाईमध्ये देखील असंच भकास काम झाला। आता देखील या लोकांची स्ट्रॅटेजी अशीच दिसते की जेव्हा पावसाळा जवळ येईल तेव्हा हे नालेसफाईचं टेंडर काढणार आणि हा ठेकेदाराला कुठेतरी मदत करण्याचं काम ही महानगरपालिका करते असं मला वाटते। कारण की जेव्हा कमी दिवस राहतात तेव्हा त्याच्याकडे लेबर आणि बाकीच्या इक्विपमेंट आणि बाकीच्या गोष्टी या काहीच मला तरी वाटते या नालेसफाईच्या ठेकेदारांकडे नसतात आणि ते निष्काळजीपणाने काम करतात आणि महानगरपालिकेचे अधिकारी त्यांना हाताखाली घेऊन मला तरी वाटते या नालेसफाईचा या लोकांनी जाणून बुजून हा टेंडर लेट करून त्याला फायदा पुरवण्यासाठी कमी दिवस मिळावे याच्यासाठी हा प्रयत्न चालू। याबाबत नवराष्ट्राने भिवंडी सहाय्यक आयुक्त फैसल ताटली यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी सोमवारपासून शहरातील नालेसफाईच्या कामास सुरुवात करण्यात येणार असल्याचे सांगितले। नालेसफाईच्या कामाची टेंडर प्रक्रिया सुरू झालेली नसताना कामाला सुरुवात करणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्तांनी दिली आहे। यावरून प्रशासन नालेसफाईच्या कामामध्ये किती गंभीर आहे याची प्रचिती येते। नालेसफाई सारख्या अत्यंत महत्वाच्या कामातच प्रशासनाचा हा ढिसाळ कारभार समोर आला आहे। येत्या पावसाळ्यात याचा गंभीर फटका भिवंडीकरांना सोसावा लागू शकतो। किमान आता तरी प्रशासन वेळेत जागं होऊन नालेसफाईच्या कामाला युद्ध पातळीवर सुरुवात करण्याची मागणी करण्यात येते। आपण बघत आहोत का भिवंडी शहराचे जे नाले आहेत 100हून अधिक नाले ते सगळे तुंबलेले आहेत, प्लास्टिक आहे, कचरा आहे। पण मान्सून जवळ आहे तरी पण नगरपालिकाचा जो हलगर्जीपणा आपल्याला दिसत आहे। आपण एकदा परत या नाल्याकडे वळू आणि या नाल्याची अवस्था बघा किती कचरा प्लास्टिक आणि एकदम तुंबलेला आहे। भाजी मार्केट आहे आणि असे 100 नाले भिवंडी शहरात आहे। भिवंडीहून अमृत शर्मा, नवराष्ट्र।